नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। बऱ्याच दिवसापासून व्लॉग आले नाही, त्याच्याबद्दल आपण आता काही बोलायचंच नाही आहे, कारण जवळजवळ 2 ते 3 महिने झालेत, जास्तच झाले असतील आपला व्लॉग नाही आला आहे। आणि आज आपण व्लॉग करायला जाणार आहोत तर नाशिकला आपण चाललो आहे वणीला सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्यायला। तर आता थोडा टाईम न घालवता आपण व्लॉगला सुरुवात करूया, कारण आता रात्री 1 ते 1:30 वाजता आम्हाला इथून घरून निघायचं आहे। तर चला आपण आपल्या व्लॉगला सुरुवात करू। चला, शेवटी सप्तशृंगी गडावर पोहोचलोय आणि आता आपल्या व्लॉगला खरी सुरुवात झाली। इकडे मंदिर आहे आणि इकडे सर्व पब्लिक जमले आमची। काय डिसाईड झाले सांगा? रोपवेनी खायला दे, खायला पण सगळीच खातात। आपला गाडो आहे, काय सांगा, व्हिडिओ आहे, वीडियो है, वीडियो करते 60 के आधा किलो है। चला। तर आमचा प्लॅन चाललेला रोपवेने जायचं की चालत जायचा। तर अर्धी माणसं रोपवेने गेली आणि आम्ही चालत चाललोय पेरू खात। आंबट नाही, खारट आहे। तो बघा तिकडे मंदिर आहे आणि रोपवेची सुविधा पण आहे। थोडा आता आलोय तर थोडी माहिती देतो तुम्हाला रोपवे बद्दल। 120 रुपये पर पर्सन तिकीट आहे, पण जर 70+ कोणी असेल एजने तर त्यांचं हाफ तिकीट, आणि 12 वर्षाखाली जर कोण मुलं असतील तर त्यांना पण हाफ तिकीट आहे। फक्त आधार कार्ड सोबत घेऊन या। पायऱ्या चढायला सुरुवात केलंय। 11:15 वाजलेत, वर 12 वाजताची आरती आहे। तर आरतीला पोचतोय का नाही बघूया। आमची सर्व मंडळी जरा स्लो चालतंय। चला चला। हा आमचा कासव आहे, सर्वात हळूहळू चाललाय आणि तिच्यासोबत मी। तुला व्ह्यू भारी दिसेल ना। हे बघा, इथून व्ह्यू बघा, समोर मस्त डोंगर दिसतंय, इकडे झाड आहेत। अजून जरा वर गेलो की आणखी चांगला व्ह्यू दिसेल। आता ड्रोनची गरज होती, ड्रोन असता तर कडक मध्ये व्हिडिओ शूट केले असते। हे बघा, इथे समोर पायरी क्रमांक 272 लिहिलं आहे। ही म्हटलं वाटतं 272वी पायरी आहे आणि इथे श्रीराम मंदिर आहे। हे बघा, खाली विचारलं तर सांगितलं जवळजवळ 550 पर्यंत पायऱ्या आहेत। 272 म्हणजे जवळजवळ अर्ध्या पायऱ्या झाल्यात आणि अर्ध्या पायऱ्या बाकी आहेत। आमची घाई चाललंय आरतीसाठी। पायऱ्या चढायला जास्त टाइम नाही जात, उगाच लोक रोपवेने जातात। हा आता किती, पायरी क्रमांक 430 इकडे आहे आणि इथे राधाकृष्णाचं मंदिर आहे। मागे थोडं पायऱ्या बांधकामाचं काम चालू आहे। मला वाटतं आता मंदिरामध्ये आलोय मी। बारी क्रमांक 2 आहे इथे आणि इथेच गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे। आता मला वाटत नाही की आतमध्ये शूट करून देतील,
तर बघू दिला तर मी पुढे कंटिन्यू करीन, नाहीतर हा व्लॉग आपण पुढे नंतर कंटिन्यू करू. आता आमचं सर्वांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आरतीला खूप लोकांची गर्दी होती म्हणून पटापट दर्शन घेऊन आता आम्ही निघालो परत घरी नाही बसकडे. तिथून आता दुसरा ठिकाण ठरवायचं आहे. ही आमची मंडळी दर्शन घेऊन आले. हां हे बघा, हे ऑलरेडी दर्शन घेऊन आले. उतरतायत पायऱ्या आता. फोटो काढू थांब. काय घ्यायला आलो आपण? खरेदी करतो. जाम अख्खा दुकान घेतलेलं आहे. ही पप्पू आहे. परफेक्ट घेतला तू. आई हातकर आई हातकर थम्सअप आहे ना, हिलाच वोट करा. चला आमचं दर्शन वगैरे घेऊन झालंय आणि परत खाली चाललोय. आता आम्ही घरी चाललोय. घरी नाही, दुसरं ठिकाण. घरी नाही, बंद आहे का चालू आहे? बोल सांग. लोकांच्या शेतात टॅमॅटो वगैरे चाललोय. अच्छा का टॅमॅटो चोरले ना, दांडक घेऊन येतील आपले. बघ मग आता आम्ही सगळेजण मिळून मस्तपैकी जेवण बनवू एका शेतामध्ये आणि जेवू. खूप मस्त दर्शन झालं आमचं. खूप आम्हाला मज्जा आली. हिचा नवस होता, तो नवस पूर्ण झालेला आहे. आता तिच्या मनाला खूप शांती मिळालेली आहे. माझा ओके डन. हे आपले खास प्रज्ञा ताई यांचं मनोगत होतं. जामच थांबतो.